हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. तर आज धपाटी आणि आळूची वडी असं बनवायला घेतलं होतं. आता एक दिवशी कापण्या केल्या आणि दुसऱ्या दिवशी परत हे करायला घेतलं. आता आळूची पानं छोटी छोटीशीच थोडीशीच निघाली होती. पानं आता जास्त काही मोठी झालीच नव्हती. बरेच दिवस झालं काढली नव्हती, तरी पण पानं काही फारशी मोठी झाली नाहीत. पण जेवढी होती तेवढीच काढून आणली आणि अगोदर मग त्याचं देठ आहे ते कट करून घेतलं. आता आळूच्या देठाची पण भाजी बनवतात डाळ घालून. मग आता देठ साईडला काढून ठेवलं आणि पानाशी देठ कट करून घेतली, पाण्यामध्ये टाकून ठेवली जरा वेळ. आणि आता शिरा काही नव्हत्या, एक दोन ह्याला थोड्याशा शिरा होत्या त्या काढल्या. ज्या निबार शिरा असतात ते काढलं की मग वड्या व्यवस्थित फोल्ड करायला येते. त्या कवळी पानं असल्यामुळं शिरा नव्हत्याच त्याला. आणि नंतर लसूण, कोथिंबीर, मिरची, आलं असं मग वाटून घेतलं. सेपरेट वाटलं होतं कारण आळूची वडी आणि धपाटी कसं थोडंसं तिखट असेल तर खायला बरं वाटतं. मुलं एवढं तिखट खात नाही म्हणल्या मिरची आणि कोथिंबीरचं देठ मी थोडं साईडला वाटून ठेवलं होतं, नंतर त्याच्यामध्ये घालायला थोडंसं एक्स्ट्राचं. आणि पानं अशी थोडीशी लाटून घेतली ना, मग पानं व्यवस्थित अजून म्हणजे व्यवस्थित वड्या पडते त्या. आता हे काय केलं, एका भांड्यामध्ये आलं, लसूण, मिरचीची पेस्ट, कोथिंबीर आणि हे चिंच गुळाचं पाणी करून ठेवलेलं होतं ते घातलं. थोडंसं तीळ घातलं आणि थोडीशी हळद घालून घेतली. चिंच गुळाचं पाणी घातलं की चव छान येते. आणि थोडंसं जिरं आणि ओवा असं घातलं. आता खोबरं पण घातलं तरी चालतं, वाळलेलं खोबऱ्याचं वाटण, पण मी काय खोबरं घातलं नव्हतं त्याच्यात, असंच केलं होतं. आणि एक चमच्याभर एवढं तांदळाचं पीठ घातलं होतं. तांदळाच्या पिठानं काय होतं, क्रिस्पीपणा छान येतो, कुरकुरीत होते त्या. आणि मीठ घेतलं थोडंसं. आता हे पीठ चाळून ठेवलं होतं त्यामुळं मग असंच घेतलं डायरेक्ट. मग पिठामध्ये लागेल तेवढं पाणी घालून असं जास्त घट्टसर पण नाही ना अगदी पातळ पण नाही, असं पीठ करून घेतलं. आणि चाळणीला तेल लावून चाळून साईडला ठेवून दिली होती. पातेल्यात पाणी थोडंसं जास्त घ्यायचं, म्हणजे पाणी जास्त असेल तर वाफ भरपूर येते अशी, मग वड्या पटकन शिजल्या जातात, 15 मिनटामध्ये शिजतात. आणि पानं मग असं एका एक दोनच ठेवते. आता छोटीच आहेत त्यामुळे जास्त काही आत लेअर तयार होणार नाही. त्या पानं मोठी असतील तर कसं मग मोठा रोळ तयार होतो. आता ही छोटी छोटी आहेत म्हणल्यानंतर मग अगोदर मुलांना असं 4-5 पानांना असं लावून पीठ लावून फोल्ड करून ठेवलं. आणि नंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं मिरची वाटलेली परत मिक्स करते आणि नंतर मग आमच्यासाठी अशा करते, कारण वड्या थोड्याशा तिखट खायला बऱ्या वाटतात. आणि आळूची वडी म्हणजे खावावी असं म्हणतात. आपल्या शरीरातली जी घाण असते ना ती त्याच्यातून निघून जाते असं म्हणजे म्हणतात. त्यामुळं आळूवडी कधीतरी खाल्लेली चांगली असते. पण पानं जास्त येत नाहीत आणि इकडचे लोक खात नाहीत, त्यामुळे ते आळूचं गड्डा आहे ते पण महाराष्ट्रातूनच आणून लावलेलं आहेत. ते पण कोंबड्याच आता त्याला खायला लागलेत. शेजारच्या काकूने आता कोंबड्या केले त्यामुळं पानं जास्त निघत नाहीत. कोंबड्या आळूची पानंच खातात. आणि नंतर असं सगळं लावून ठेवून मग शिजायला ठेवून दिलं. आता दोन्ही वाटण एकसोबत केल्यामुळं मग थोडंसं पटकन होऊन जाते असं. आता धपाट्याचं पीठ आत्यांनी गावाकडून दिलेलं होतं, चाळून घेतलं ते. मग त्यांनी ते दळताना त्याच्यामध्ये धनं आणि जिरं असं घातलेलं होतं. मग वरून थोडंसं जिरं आणि ओवा क्रश करून हातावरच हे करून टाकला. आणि हळद, मीठ, कोथिंबीर, आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण. आता ह्याच्यात पण वाटण अगोदर थोडं घातलं आणि बाकीचं थोडंसं ठेवलं नंतर घालण्यासाठी. आणि मीठ घालून आता कांदा वगैरे घातला तरी पण चालतं, पण मी काही कांदा ते घातला नव्हता. असंच आता काही ठिकाणी धपाटे म्हणतात तर काही ठिकाणी थालीपीठ पण म्हणतात. आमच्याकडे धपाटेच म्हणतात याला. आणि हे कसं पीठ मळून घेतलं की लगेच करून घ्यावं लागतात, त्यामुळं मग वड्या बाजूला ठेवून दिले की हे मळलं की लगेचच मग असं एखादं कॉटनचं कापड घेऊन पाणी लावून असं थापून घेतलं. प्लास्टिकच्या कागदावर पण थापलं तरी चालतं, पण मी असंच करते, मला असंच सोपं वाटतं.
जास्त हाताला चिकटत असेल तर हाताला थोडंसं तेल लावलं तरी पण चालतं. आता त्याच्यामध्ये तीळ टाकलेलं होतं, पण वरून पण तीळ लावलं की दिसायला पण छान दिसतं, त्यामुळं मी वरून थोडंसं तीळ लावलं. आणि जेवढं पातळ जमेल तेवढं असं पातळ थापून घ्यायचं. पातळ असतील आणि कडक झाली की थोडीशी धपाटे खायला बरं वाटतात. अगदी मऊ असतील तर मग तसे खायला एवढी चव लागत नाही. पण कुणाला मऊ आवडतात, कुणाला कडक आवडतात. कृष्णासाठी मऊ बनवायचे होते, कृष्णाला कडक झालेले नाहीत आवडत. आणि मग तव्याला अगोदर थोडंसं तेल लावून हे असं टाकून घेतलं. मग दोन्ही बाजूने आता तेल लावून बारीक गॅसवर भाजले की छान कडकपणा येतो त्याला. वरून झाकून ठेवलं चालतं. आता अगोदरचे लोक काय करायचे, झाकत नव्हते, दुसरं धपाटं बनवलेलं असताना ते त्याच्यावरती ठेवायचे, त्या वाफे पण ते शिजलं जायचं. आणि मग असं लगेच मुलांना गरम गरम अगोदर त्यांनी असंच धपाटं खाऊन घेतलं आणि नंतर आळूची वड्या खाल्ल्या. वडी अगोदर खायला दिली ना, नुसती वडीच खातात आणि नंतर मग धपाटी खायला नको म्हणतात. मग मी तसं केलं होतं. अजून वड्या शिजल्या नव्हत्या, शिजत होत्या तोपर्यंत. आणि गरम गरम असं जरी खाल्लं तरी पण छान लागतं दह्यासोबत पण. कृष्णा काही दही खात नाही, प्रांजू दह्यासोबत खाते, तिला दह्यासोबत आवडतं. मग मी सगळे धपाटे करून घेतले. मग सगळे धपाटे बनवून घेतले. आता मध्ये जर जाड होत असेल तर मधलं थोडंसं पीठ असं काढून घेतलं की मग अगदी पातळ असं होतात. म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं पातळ बनवायला येतात. असं थापूनच पटपट म्हणजे उरकतात करायला पण. असं होल पाडून घेतलं की दोन्ही बाजूनी छान असं भाजलं जाते. आणि आता तोपर्यंत आळूवड्या पण शिजल्या होत्या, त्या पण मग थंड झालेल्या होत्या म्हणल्यानंतर कट करून घेतल्या. आता ह्या अशा खाल्ल्या तरी पण छान लागतात, किंवा थोडंसं तेल टाकून भाजल्या तरी पण हे होतात. पण मुलांना तळलेले आवडतात म्हटल्यानंतर मग मी थोडंसं तेल घेतलं कढईमध्ये आणि थोड्या तेलावरती मग दोन्ही बाजूने असं तळून घेतल्या. क्रिस्पी होतात छान अशा. आता पहिली लोक कशी करायची, डायरेक्ट पीठ भरून ना थोडंसं तेल तव्यामध्ये टाकून त्याच्यामध्येच भाजून आणि शिजून दोन्ही प्रोसेस एकसोबतच व्हायची आणि झटपट होतात तशा. असं थोडासा पसारा जास्त होतो, भांडी पण भरपूर पडतात आणि वेळ पण जातो, कारण अगोदर शिजवून घ्यायचं आणि नंतर तळायचं. तशा पण चवीला छान लागतात. नंतर देवाला पण नैवेद्य दाखवून घेतला. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.